हॅलो, आज आपण 10th स्टँडर्डचं 5th लेसन प्रोबॅबिलिटीला स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. तर प्रोबॅबिलिटीज या लेसनमध्ये आपल्याला बेसिकली काय बघायचं आहे सुरुवातीला इंट्रोडक्शन. तर इंट्रोडक्शनमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट इज प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी म्हणजे नक्की काय, तर तुम्ही आत्तापर्यंत हा वर्ड बऱ्याच वेळा यूज केला असेल प्रोबॅबल, किंवा तुम्ही जनरली म्हणता की मे बी असं होईल, अशी पॉसिबिलिटी आहे, इम्पॉसिबल आहे, ही गोष्ट 50-50% पॉसिबल आहे. ह्या गोष्टी तुम्ही रँडमली आत्तापर्यंत बोलत आलेला आहात. ठीक आहे. त्याला आपण म्हणणार आहे इन टर्म्स ऑफ अल्जेब्रा प्रोबॅबिलिटी. पॉसिबिलिटीला आपण म्हणणार आहोत प्रोबॅबिलिटी. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की समजा तुमच्या क्लासमधल्या स्टुडंट्स आहेत, देर आर 40 स्टुडंट्स इन युअर क्लास. सपोज त्यांचे आपण काय केले, प्रत्येकाच्या नावाचे चीट तयार केले. नेहा, रिया, असे जे 40 तुमचे स्टुडंट्स आहेत असे आपण काय केले, चीट्स तयार केले. ठीक आहे. आणि तुम्हाला त्यातून ते पिक करायला सांगितले. तर पहिल्यांदा जेव्हा मी त्यातून एक चीट काढेन तेव्हा त्यात काही पॉसिबिलिटी असू शकते. ठीक आहे. म्हणजे 40 स्टुडंट्सपैकी कुणाचंही नाव त्यात असू शकतं. सो त्यामध्ये प्रोबॅबिलिटी काय, 40. लक्षात आलं. त्याला आपण म्हणणार आहोत प्रोबॅबिलिटी, की कुणाचंही नाव येऊ शकतं ना. पहिल्यांदा जेव्हा पहिली चीट जेव्हा आपण काढणार तेव्हा कुणाचंही नाव येऊ शकतं. सो त्या नंबर्स त्यामध्ये काय किती चान्सेस आहेत प्रोबॅबिलिटीचे, सो देर आर 40 आहेत चान्सेस. सो त्याला आपण म्हणणार आहोत प्रोबॅबिलिटी. लक्षात आलं. एक टर्म तुम्हाला प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, तर पॉसिबिलिटी. लक्षात आलं. आता एक एक्झाम्पल आहे, ॲडजॉईंग फिगर शोज अ टॉस बिफोर अ क्रिकेट मॅच. आता तुम्हाला माहिती आहे की क्रिकेट मॅच जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा तुम्ही काय करता, दोन्ही टीमचे कॅप्टनना बोलवता आणि काय करता, टॉस उडवता. त्यामध्ये तुम्ही काय चेक करता, कॉईन घेतलेला असतो. कॉईनमध्ये हेड अँड टेल असे 2 ऑप्शन असतात. ठीक आहे. सो पॉसिबिलिटी त्यामध्ये काय होऊ शकतं की एकतर तुम्हाला इथे हेड मिळेल किंवा टेल मिळेल. बरोबर. सो देर आर हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर, सो हिअर देर आर 2 पॉसिबिलिटी. जेव्हा तुम्ही एकच कॉईन टॉस करता, ठीक आहे, एक कॉईन टॉस केल्यावर त्यामध्ये 2 प्रोबॅबिलिटी असतात, एकतर हेड किंवा टेल. लक्षात आलं. सो अशा पद्धतीने आपण प्रोबॅबिलिटी बघणार आहोत. पॉसिबिलिटी, देर आर 2 पॉसिबिलिटी वेन वी टॉस सिंगल कॉईन. ठीक आहे. आता काही ॲक्टिव्हिटी बघणार आहोत आपण. आता बघा, लेट ईच स्टुडंट इन युअर क्लास टॉस अ कॉईन वन्स, व्हॉट विल यू गेट. आता बघा, समजा सपोज मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही काय करा, कॉईन टॉस करा. प्रत्येकाला मी एकदा ती संधी दिली, चान्स दिला. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल रोल नंबर 1 जर असेल, रोल नंबर 1नी कॉईन टॉस केल्यावर हेड आलं त्याला. ठीक आहे. रोल नंबर 2नी केल्यावर टेल आलं. रोल नंबर 3नी केल्यावर टेल आलं. 4नी केल्यावर हेड आलं. 5नी केल्यावर हेड आलं. सो असं काय करणार आपण, काउंट करायचे नंबर ऑफ स्टुडंट्स. किती स्टुडंट्सनी, सपोज मी सांगितलं 20 स्टुडंट्सनी हेड आले, देर आर 40 स्टुडंट इन आवर क्लास. सो 40मधले 20 हेड आले, 20 जणांचं टेल आलं, असं आपण म्हणू शकतो. मग त्यालाच काय म्हणणार आहे आपण, प्रोबॅबिलिटी. लक्षात येते. आता बघा, सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये इफ 2 स्टुडंट्स घेतले मी, हा रोल नंबर 1, रोल नंबर 2, दोघांनी पण कॉईन काय केलं, टॉस केला. तर त्यामध्ये एकतर दोघांनाही एका वेळी हेड येऊ शकतं. एकाला हेड आलं, दुसऱ्याला कदाचित टेल येईल. पहिल्याला टेल आलं, दुसऱ्याला कदाचित हेड येईल, किंवा दोघांनाही टेल येऊ शकतं. सो दीज आर द पॉसिबिलिटी व्हेन 2 कॉईन्स आर टॉस सायमल्टेनियसली. लक्षात येते. सो बघा, HH, HT, TH, TT. सो किती पॉसिबिलिटी आहेत, 4 पॉसिबिलिटी आहेत. HH, HT, TH अँड TT. लक्षात येते. तसंच तुम्ही डाय खेळता. डाय तुम्ही बघितलं असेल, जेव्हा तुम्ही लुडो खेळता किंवा सापशिडी खेळता. ठीक आहे. त्यामध्ये ते डाय असतं, त्यावर काय असतात, 1, 2, 3, 4, 5, 6 नंबर्स असतात. त्या डाय क्यूब असतो तो, आणि क्यूबच्या जे सरफेस असतो त्यावर ते नंबर्स लिहिलेले असतात. 1 डॉट असतात, असे डॉट दाखवले बघा, 1, 2, 3, 4, 5, 6. सो जेव्हा आपण डाय थ्रो करतो तेव्हा काही येऊ शकतं, 1 येऊ शकतं, 2 येऊ शकतो, 3 येऊ शकतं, 4 येऊ शकतं, 5, 6, एनिथिंग. ठीक आहे. म्हणजेच या 6पैकी काही येऊ शकतं. सो पॉसिबिलिटीज किती आहेत, तर 6 आहेत. म्हणजे 6 वेळा
काही येऊ शकतं, एकदा 1 येईल, कधी 2 येईल, कधी 3 येईल, कधी 4 येईल, कधी 5 येईल, कधी 6. त्याच्या व्यतिरिक्त काय येणार आहे का? 7 येणार आहे का? नाही. सो देअर आर ओनली 6 पॉसिबिलिटीज. लक्षात येते तुमच्या की नक्की काय आपण बघत आहोत? तर आता आपण त्याच्याशीच रिलेटेड काही थोड्या अजून गोष्टी बघणार आहोत. ठीक आहे. आउटकम्स. आता आउटकम्स म्हणजे काय नक्की? द रिझल्ट ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज आउटकम. आता रिझल्ट ऑफ रँडम एक्सपेरिमेंट म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल आता मी जसंच आत्ता आपण बघितलं की आपण काय केलं? कॉईन टॉस केला. कॉईन टॉस केल्यावर काय पॉसिबिलिटी येऊ शकतात? आउटकम काय येऊ शकतात? समजा मी कंडिशन ए घेतली तर त्यात काय येऊ शकतं? एकतर हेड येईल किंवा टेल येईल. तर ह्याला आपण काय म्हणणार आहे? आउटकम. म्हणजे जे काय दिसणार आहे रँडम एक्सपेरिमेंट. जर एखादा एक्सपेरिमेंट आपण केला तर त्यातून काय आउटकम येणार आहे, तर त्यातून काय पॉसिबल गोष्ट आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? आउटकम. ठीक आहे. समजा मी डाय थ्रो केला असा डाय, तर त्यामध्ये चान्सेस आहेत काय? 1 2 3 4 5. लक्षात आलं? सो दीज आर द 6. सो हे जे आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे? आउटकम. फॉर एक्झाम्पल समजा मी आता केला, आपण समजा अशी केस कन्सिडर केली की मी जेव्हा डाय थ्रो करणार आहे तेव्हा इवन नंबर आले पाहिजेत. ठीक आहे. इवन नंबर. आता जर मी असा सेट, आता ही काय आहे? नंबर ऑफ, किंवा आपण समजा असं म्हणू सॅम्पल आहेत. कशाचे? तर डाय थ्रोन करण्याचे. डाय जेव्हा थ्रो केलेला असेल त्याचे हे सॅम्पल आहेत की यामधलं काही येऊ शकतं. पण कंडिशन काय घातली मी की त्यामध्ये मला फक्त इवन नंबर मिळाले पाहिजेत. ठीक आहे. सो इवन नंबर काय? 2 4 6. सो हे काय झाले? आउटकम झाले. लक्षात आले? द रिझल्ट ऑफ द रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज आउटकम. लक्षात येते? आता तसंच तुम्हाला एकतर काय काय बघायचं ह्यामध्ये, तुम्हाला काय काय माहीत पाहिजे की 1 कॉईन टॉस केला तर हेड अँड टेल मिळणार. 2 कॉईन टॉस केले तर तुम्हाला काय मिळेल? हेड टेल, टेल हेड किंवा टेल टेल. देर आर 4 पॉसिबिलिटीज. जर तुम्ही 3 कॉईन टॉस केले, एच म्हणजे बघा मी तुम्हाला लिहून दाखवते. एच टी, ठीक आहे. तसंच परत टी, टी. लक्षात आलं? सो किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8. सो देर आर 8 पॉसिबिलिटीज. लक्षात आलं? म्हणजे 1 कॉईन टॉस केल्यावर, 2 कॉईन टॉस केल्यावर, 3 कॉईन टॉस केल्यावर च्या पॉसिबिलिटीज आपण लिहिल्या. त्यानंतर डाय थ्रो केल्यावर, डायचे काय केले आपण? 1 2 3 4 5 6. देर आर 6 पॉसिबिलिटी. जर 2 डायज आपण सायमल्टेनियसली टॉस केले, 2 डायजच्या पॉसिबिलिटी तर बऱ्याच येऊ शकतात. बघा तुम्हाला माहिती आहेत. 1 1 1 2 1 3. ठीक आहे. 1 4 1 5 1 6. ठीक आहे. अशा सगळ्या मिळून टोटल देर आर नंबर ऑफ पॉसिबिलिटीज ऑफ सॅम्पल स्पेस वेन 2 डायज थ्रोन केले असणार आहेत तेव्हा किती पॉसिबिलिटी असणार आहे? 36. ठीक आहे. त्याच्यानंतर कार्ड्सबद्दल पण तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देणार आहे. ह्याच्याशी रिलेटेड एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारतात. कार्ड इज ड्रॉन रँडमली फ्रॉम द पॅक ऑफ वेल शफल्ड प्लेइंग कार्ड्स. आता प्लेइंग कार्ड्स तुम्ही बघितले असतील. प्लेइंग कार्ड्समध्ये देर आर 52 कार्ड्स आर देअर. टोटल 52 कार्ड्स आहेत. त्यातले 26 म्हणजे अर्धे 26 काय आहेत? तर रेड कार्ड्स आहेत. करेक्ट. अँड 26 आर ब्लॅक कार्ड्स. आता हे कार्ड्स तुम्ही बघितलेत बघा. 13 कार्ड्स काय आहेत? हार्ट शेपचे आहेत, त्याला हार्ट कार्ड म्हणतात. 13 आहेत डायमंड कार्ड्स, 13 आहे क्लब कार्ड्स अँड 13 आहे स्पेड कार्ड्स. ठीक आहे. हार्ट हे दोन्ही आहेत, हे रेड कलरमध्ये असतात, डायमंड अँड हार्ट. ठीक आहे. आणि क्लब अँड स्पेड जे असतं ते ब्लॅक कलरमध्ये असतं. सो देर आर टोटल 52 कार्ड्स. आउट ऑफ दॅट 26 आर रेड्स अँड 26 आर ब्लॅक. 26मध्ये अगेन 2 पार्ट्स आहेत. 13 हार्ट शेप, 13 डायमंड शेप,
13 क्लब अँड 13 स्पेड. आता यामध्ये अजून एक आहे इन्फॉर्मेशन की ज्यामध्ये क्वीन, किंग, जॅक असतो, ठीक आहे, आणि एक का म्हणतो आपण त्याला. सो ते जे 3 असतात, पिक्चर कार्ड्स म्हणतो आपण त्याला, पिक्चर कार्ड्स. सो एका ह्याच्यामध्ये 3 असतात, म्हणजे किंग, क्वीन अँड जॅक. इथे 3, इथे 3, इथे 3. सो नंबर ऑफ पिक्चर कार्ड्स किती असतात? 12. लक्षात आलं? ही एक इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे. लक्षात आलं आहे? तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन मी आताच देत आहे, ही जी सध्या देते की प्रोबॅबिलिटीमध्ये तुम्हाला काय काय लागणार. आणि बेसिक तुम्हाला प्रोबॅबिलिटी म्हणजे काय माहीत पाहिजे. प्रोबॅबिलिटीमध्ये चान्सेस म्हणजे सगळे चान्सेस आपण लिहू शकतो. की मी सांगितलं फॉर अजून एखादं एक्झाम्पल तुम्हाला मी सांगते की तुमच्या क्लासमध्ये 40 स्टुडंट्स आहेत, त्यापैकी जर आपण रिझल्ट डिक्लेअर करणार आहे तर प्रत्येकाला माहीत असतं की आपल्याला 60% पडणार. एक म्हणेल मला 70% म्हणेल, एक म्हणेल मला 80%. प्रत्येक काय करतो, आपली आपली पॉसिबिलिटी त्यामध्ये काय करत असतो, मेन्शन करत असतो. ठीक आहे, त्याला आपण म्हणणार आहे पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. ठीक आहे, तर मला एवढे मार्क्स पडण्याची काय आहे, शक्यता आहे, असं आपण जनरली म्हणत असतो. त्याला आपण म्हणणार आहे इन टर्म्स ऑफ अल्जेब्रा प्रोबॅबिलिटी. आता त्यातलं काही एक्झाम्पल्स बघू आपण. आता फर्स्ट एक्झाम्पल काय, हाऊ मेनी पॉसिबिलिटी आर देअर इन ईच ऑफ द फॉलोविंग. आता बघा फर्स्ट एक्झाम्पल, वनिता नोज द फॉलोविंग साईट इन महाराष्ट्र. शी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन समर वेकेशन. आता ती काय चालले वनिता की विजिट करायला महाराष्ट्रातल्या साईटमध्ये. कुठे कुठे, अजिंठा 1, सेकंड महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सेंच्युरी, त्यानंतर अंबोली, त्यानंतर रायगड, 7 माथेरान, 8 आनंदवन. सो पॉसिबिलिटी काय आहेत, नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती आहेत तर 8 प्लेसला ती विजिट, त्यातला ती कुठेही जाऊ शकते. तिने सांगितले ती प्लॅन करते की त्या ठिकाणी विजिट करायला, फ्युचरमध्ये ती जाणार आहे. शी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन समर वेकेशन. मग तिथे किती पॉसिबिलिटीमध्ये तिने किती गोष्टींची नावं घेतली, 8 गोष्टींची. तर त्या 8 प्लेसवरती कुठेही जाऊ शकते. सो आपण म्हणणार आहे की हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर, सो देअर आर 8 पॉसिबिलिटीज. ठीक आहे, एनी डे. आता सेकंड बघा, एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. आता बघा एनी डे म्हणजे काय, तर मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. बरोबर, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. यामधला कुठलाही डे मी सिलेक्ट करू शकते. ठीक आहे, सो पॉसिबिलिटी ह्या केसमध्ये काय येणार आहे तर 7. लक्षात आलं आहे, कुठलाही डे मी सिलेक्ट करू शकते. ठीक आहे, एनी डे म्हटलं आहे ना, सो कुठलाही. ठीक आहे, नाव सिलेक्ट वन ऑफ द कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 कार्ड्स मी तुमच्याकडे दिले, त्यापैकी कुठलंही मी सिलेक्ट करणार आहे. तर तिथे काय चान्सेस असणार आहेत, पॉसिबिलिटी किती, तर 52 पैकी कुठलंही येऊ शकतं. सो नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आर 52. ठीक आहे, द नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन ईच कार्ड. सिलेक्ट वन कार्ड रँडमली. आता बघा नंबर काय लिहिले 10 पासून, तर 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. यापैकी कुठलंही येणार आहे. सो किती आहे ते 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. सो पॉसिबिलिटी किती आहेत 11. लक्षात आलं आहे. सो हे काय लिहिलं आहेत आपण, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन इच ऑफ द फॉलोविंग. फक्त यामधल्या पॉसिबिलिटीज आपण काय केल्यात, मेन्शन केल्यात किंवा तिथं ते आन्सर तुम्ही लिहून काढले. लक्षात आले तुम्हाला. तर आज आपण अशा पद्धतीने काय बघितलं की एक्झॅक्ट व्हॉट इज प्रोबॅबिलिटी, आउटकम्स काय आहेत, वेगवेगळ्या केसेस आपण बघितल्या वन डाय थ्रोन केल्यावर. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आपण बघितल्यात आणि त्याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पलसुद्धा आपण बघितलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट सेशनला आपण त्याच्या पुढे जे काय आहे एक्सरसाइज त्यातले एक्झाम्पल्स सॉल्व करून घेऊयात. ठीक आहे, तुम्हाला जर व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी एक लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता आणि त्यामध्ये तुमचे क्वेश्चन वगैरे मला विचारू शकता. ठीक आहे, तुम्हाला माझं सेशन आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.